Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2nd and this is a lecture number 9. ठीक आहे, तर आपण जो काय आपला सेकंड युनिट आहे तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे, ज्याचं वेटेज 14 मार्काचं होतं. आणि लास्ट लेक्चरला आपण मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम मध्ये जे काही गिअर बॉक्स असतील मग त्यामध्ये कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स असेल, सिंक्रो मेश गिअर बॉक्स आहे, तर या सगळ्या गिअर बॉक्स आपण डिटेल कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचे ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेजेस हे सगळं डिस्कस केलं होतं. तर आता आपण आजच्या लेक्चरला काय करतोय, त्याचा पुढचा पार्ट म्हणजे आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम मध्ये जातोय. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय असणार आहे ते बघणार आहोत. त्यानंतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमसाठी कोणकोणते वेगवेगळे डिव्हाइसेस आपण वापरत असतो ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये मग डिव्हाइसेस युज्ड फॉर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपण बघणार आहोत. त्यानंतर त्यामधलाच एक महत्वाचा डिव्हाइस ज्याला आपण फ्लुइड फ्लायव्हील और फ्लुइड कपलिंग असं म्हणत असतो, तर त्याचा डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण वन बाय वन काय करूया, हा पार्ट बघत जाऊया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. तर बघा, ट्रान्समिशन सिस्टम ऑलरेडी आपण स्टडी केली होती की इंजिन कडून आलेली जी काही पॉवर आहे ती आपल्याला रिअर व्हील पर्यंत नेण्यासाठी जी काही सिस्टम असती त्याला आपण त्या सिस्टमला आपण ट्रान्समिशन सिस्टम असं म्हणत होतो. मग त्याच्यामध्ये आपण 3 टाइप्स बघितले होते, मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम, सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. तर मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टमच्या बाबतीत जे काही क्लचचं ऑपरेशन असेल किंवा गिअर चेंज करायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मॅन्युअल कराव्या लागत होत्या. सेमी ऑटोमॅटिकच्या बाबतीत काय होणार आहे, तुमचं जे काही क्लचचं ऑपरेशन आहे ते ऑटोमॅटिकली होईल, पण गिअर जो तो काय आहे तुम्हाला मॅन्युअली तुमच्या व्हेकलच्या कंडिशननुसार तुम्हाला शिफ्ट करावं लागणार आहोत. पण आता ज्यावेळी आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम असं म्हणतोय त्यावेळी हे जे काही सगळं ऑपरेशन आहे ते सगळं काय होणार आहे, ऑटोमॅटिकली होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं जे काही गिअर शिफ्टिंग देखील असेल ते देखील तुमच्या व्हेकलच्या कंडिशननुसार, ठीक आहे, व्हेकलचे जे काही लोड्स आहेत, जे काही व्हॅरिंग कंडिशन्स आहेत त्यानुसार ऑटोमॅटिक होत असणार आहे. मग आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला, की अशा ट्रान्समिशन सिस्टम मध्ये की जिथं गिअर बॉक्स जो काही गिअर शिफ्टिंग असेल, गिअर रेशो चेंज होत असतो, हे सगळं ऑटोमॅटिकली होत असतं. अशा ट्रान्समिशनला आपण काय म्हणणार आहोत, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असं म्हणणार आहोत. तर बघा, मग त्यावरून आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, द ट्रान्समिशन इन विच the gearbox changes the gear ratio automatically as the vehicle moves under varying condition. व्हेकल ज्याप्रमाणे वेगवेगळ्या व्हॅरिंग कंडिशन नुसार मूव्ह होत असेल त्याप्रमाणे तुमचा जो काही गिअर बॉक्स आहे तो ऑटोमॅटिकली तुमचे गिअर शिफ्ट करणार आहे, ऑटोमॅटिकली तुमचे गिअर रेशो आपल्याला मिळत जाणार आहे. तर अशा ट्रान्समिशन सिस्टमला आपण काय म्हणणार आहोत, इज कॉल्ड ॲज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. ठीक आहे, तर मग बघा, या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी आपण वेगवेगळे कोणकोणते डिव्हाइस वापरत असतो. तर मेजरली आपल्या ऑटोमोबाईलच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण 3 मेजर डिव्हाइस त्याच्यामध्ये वापरत असतो. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे तुमचं फ्लुइड कपलिंग, ज्यालाच आपण फ्लुइड फ्लायव्हील देखील म्हणत असतो. त्यानंतर सेकंड डिव्हाइस आहे तुमचं टॉर्क कन्व्हर्टर आणि तिसरा असणार आहे तुमचा इपिसायक्लिक गिअर बॉक्स. तर हे 3 डिव्हाइसेस आपण जनरली आपल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम मध्ये वापरत असतो. तर आता आपण बघूया फ्लुइड कपलिंग आणि फ्लुइड फ्लायव्हील बद्दल आपण आताच्या लेक्चरला डिस्कस करूया आणि राहिलेले जे 2 कॉम्पोनंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, तर आता आपण बघा, मग सगळ्यात पहिल्यांदा जाऊया डेफिनेशन अँड वर्किंग ऑफ फ्लुइड कपलिंग. तर डेफिनेशन अँड वर्किंग ऑफ फ्लुइड कपलिंग आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कपलिंग काय असतं. कपलिंग मध्ये आपण काय करत असतो की 2 शाफ्ट ज्यावेळी एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची असती तेव्हा आपण ते काय करत असतो, दोघं एकत्र जोडत असतो आणि त्या एकत्र जोडण्याची जी काय प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणत असतो, इज कॉल्ड ॲज अ कपलिंग. आता बघा, पुढचा शब्द आहे फ्लुइड. फ्लुइड याचा अर्थ काय होतो, जे फ्लो होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे लिक्विड्स असतील आणि गॅस असतील, तर त्याच्यामध्ये आपण बघा दोन्ही वर्ड एकत्र घेतले तर आपण काय म्हणतोय, फ्लुइड कपलिंग. म्हणजे आपण फ्लुइडच्या मदतीनं कपलिंग करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्लुइड कपलिंग असं म्हणणार आहोत. ठीक आहे, तर आता हे फ्लुइड कपलिंग कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी येणार आहे ते आपण बघूया. तर ऑलरेडी तुमच्या फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मध्ये तुम्ही शिकला आहात की हायड्रॉलिक मशिनरी जे आपण बघत असतो त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट्स असतात. एक तुमचे हायड्रॉलिक पंप असतील आणि दुसरा हायड्रॉलिक टर्बाईन असेल. तर हायड्रॉलिक पंप काय करत होता, तुम्ही सप्लाय केलेल्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन तो हायड्रॉलिक एनर्जी म्हणजेच हाय प्रेशराइज्ड वॉटर मध्ये करत होता. आणि त्याच्या उलट हायड्रॉलिक टर्बाईन काय करत होता,
हायड्रॉलिक एनर्जीचे कन्व्हर्जन तो मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत होता. तर तेच दोन्ही डिव्हाइस, त्याचाच प्रिन्सिपल आपण या फ्लुइड कपलिंग मध्ये वापरणार आहोत आणि त्या दोन्ही डिव्हाइसच्या मदतीनं आपण आपली पॉवर काय करणार आहोत, ट्रान्समिट करणार आहोत. तर बघा इथे एक सिंपल आपण एक इमेज घेऊया आणि त्या इमेज वरून याचं वर्किंग प्रिन्सिपल समजावून घेऊया. तर या इमेज मध्ये तुम्हाला दोन फॅन दिसत आहेत की हा एक फॅन आहे आणि हा दुसरा फॅन आहे. समजा ज्या पद्धतीने मी आता सांगितलं, हा काय होईल, ऍज अ पंप म्हणून ऍक्ट होणार आहे आणि हा दुसरा फॅन आहे ऍज अ टर्बाईन म्हणून ऍक्ट होणार आहे. तर बघा इथं आपण एक सिंपल एक्सपेरिमेंट असं केला की इनिशियली काय आहे, दोन्ही फॅन बंद आहे आणि समजा मी या फॅनला पॉवर सप्लाय दिल्यानंतर काय होईल, हा फॅन रोटेट व्हायला लागेल आणि ज्यावेळी हा फॅन रोटेट होईल आणि इथून जे काय एअरचा ब्लो इथं होणार आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने एअरचा ब्लो व्हायला लागेल आणि ह्या एअरच्या ब्लो मुळे काय होईल, या फॅनला पॉवर सप्लाय न करता ह्या एअरच्या ब्लो मुळे हा फॅन देखील काय व्हायला लागेल, रोटेट व्हायला लागणार आहे. तर हेच आपण वर्किंग प्रिन्सिपल याच्यामध्ये वापरणार आहोत. तर बघा या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल की ज्याप्रमाणे हा फॅन फिरत आहे, तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता ज्याप्रमाणे हा फॅन फिरेल आणि त्या एअरच्या ब्लो मुळे हा देखील फॅन काय होणार आहे, फिरायला लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दोन्ही फॅन्स याच्यामध्ये फिरत आहेत. तर हेच वर्किंग प्रिन्सिपल आपण वापरत असतो हायड्रोडायनामिक प्रिन्सिपल तुमच्या फ्लुइड कपलिंग मध्ये. ठीक आहे, त्यामध्ये हा जो काय पहिला फॅन आपण बघत होतो, हा फॅन तुमचा पंप म्हणून ऍक्ट होणार आहे आणि हा जो काय फॅन आहे तो तुमचा हायड्रॉलिक टर्बाईन सारखा ऍक्ट होणार आहे. तर बघा ह्या सगळ्या डिस्कशन वरून आपण कशा पद्धतीनं मग फ्लुइड कपलिंगला डिफाईन करू शकतो. तर बघा फ्लुइड कपलिंग काय आहे, एक हायड्रोडायनामिक डिव्हाइस आहे जे आपण यूज करत असतो एक शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट करायला विथ द हेल्प ऑफ द फ्लुइड. तर बघा मग अशा पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. फ्लुइड कपलिंग काय आहे बघा, इट इज अ हायड्रोडायनामिक डिव्हाइस. ठीक आहे, हायड्रोडायनामिक डिव्हाइस आहे विच इज यूज टू ट्रान्सफर द रोटेशनल मोशन ऑफ द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट बाय मीन्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ द फ्लुइड. फ्लुइडच्या मदतीनं आपण एक शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टला ट्रान्समिट करण्यासाठी जे डिव्हाइस यूज करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्लुइड कपलिंग असं म्हणणार आहोत. ठीक आहे, तर ज्याप्रमाणे याचं नाव आहे फ्लुइड कपलिंग, त्याचप्रमाणे त्याला अजून दोन नावं असणार आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लुइड फ्लायव्हील और हायड्रॉलिक कपलिंग. तर आपण काय म्हणणार आहोत बघा, फ्लुइड कपलिंगलाच आपण काय म्हणणार आहोत, फ्लुइड फ्लायव्हील देखील म्हणणार आहोत, त्याचबरोबर हायड्रॉलिक कपलिंग देखील म्हणणार आहोत. ठीक आहे, तर मग हे सगळं आपलं डिस्कशन झालं तुमच्या डेफिनेशन ऑफ फ्लुइड कपलिंग आणि त्याचं जे काय वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे त्या बाबतीतलं. तर नेक्स्ट आपण काय बघूया, ज्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता आपण स्टडी करूया. ठीक आहे, तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लुइड कपलिंग. तर फ्लुइड कपलिंगचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया. तर बघा एका इमेजच्या मदतीने ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेला तर हा तुमचा इनपुट शाफ्ट आहे जो तुमच्या इंजिन कडून आलेल्या शाफ्टला कनेक्ट असणार आहे. त्यानंतर हा तुमचा आउटपुट शाफ्ट आहे जो तुमचा पुढे प्रोपेलर शाफ्टला कनेक्ट असणार आहे. त्यानंतर बघा मगाशी ज्याप्रमाणे आपण डिस्कशन केलं हे तुमचं पंप व्हील असणार आहे. ठीक आहे, त्याला आपण पंप इम्पेलर देखील म्हणणार आहोत. त्यानंतर इकडचा जो काय पार्ट असणार आहे तो काय असणार आहे, टर्बाईन इम्पेलर. टर्बाईनचा जो काय व्हील असणार आहे, टर्बाईन रडर आपण त्याला म्हणत असतो, तो असणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ऑइल यूज करत असतो. मग या डिस्कशन वरून आपण कन्स्ट्रक्शनचा पार्ट कसं सांगू शकतो की याच्यामध्ये काय असणार आहे, तीन महत्वाचे कॉम्पोनंट्स असणार आहेत. तर बघा तीन महत्वाचे कोणकोणते कॉम्पोनंट्स असणार आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा असेल तुमचा पंपचा पार्ट असेल, त्यानंतर टर्बाईनचा पार्ट असेल आणि ह्या टर्बाईन आणि पंपला सगळं एकत्रित ठेवण्यासाठी याला काय असणार आहे, हाऊसिंग किंवा केसिंग असणार आहे. ठीक आहे, तर बघा मग कन्स्ट्रक्शन जर बघायला गेलं तर आपण तीन पार्ट डिस्कस केले. तर काय सांगतोय, इट कन्सिस्ट ऑफ 3 मेन कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये 3 मेन कॉम्पोनंट असणार आहेत. मग त्यातला पहिला पार्ट काय होता बघा, इम्पेलर और पंप. तर इम्पेलर और पंप काय बघा, इट इज अ टर्बाईन विच इज कनेक्टेड टू द इनपुट शाफ्ट अँड कॉल्ड ॲज इम्पेलर. बघा हा काय असणार आहे, एक टर्बाईन आहे जो आपण काय करणार आहे, इंजिन कडून आलेल्या इनपुट शाफ्टला कनेक्ट करणार आहे, ज्याला आपण इम्पेलर असं म्हणत असतो. इट इज ऑल्सो नोन ॲज पंप बिकॉज इट ऍक्ट्स ॲज अ सेंट्रिफ्युगल पंप. जसं आपण आता डिस्कशन केलं की ज्याप्रमाणे सेंट्रिफ्युगल पंप तुमच्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हाय प्रेशराइज्ड वर्किंग फ्लुइड मध्ये म्हणजे वॉटरमध्ये करत असतो, त्याचप्रमाणे हा काय होणार आहे, इम्पेलर सेंट्रिफ्युगल पंप सारखा ऍक्ट होणार आहे जो मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इंजिन कडून आलेल्या शाफ्ट मधून मिळणाऱ्या त्या एनर्जीचं कन्व्हर्जन तो हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करणार आहे. ठीक आहे, तर आता सेकंड पार्ट आपण बघत आहोत टर्बाईन. ज्याप्रमाणे
तुमचा इम्पेलर इनपुट शाफ्टला कनेक्ट होता, त्याप्रमाणे तुमचा टर्बाईन काय असणार आहे, तुमच्या आउटपुट शाफ्टला कनेक्ट असणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, इट इज कनेक्टेड टू द आउटपुट शाफ्ट टू विच द रोटेशनल पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड. ज्या शाफ्टला आपला रोटेशनल पॉवर ट्रान्समिट करायची आहे, म्हणजे तुमच्या प्रोपेलर शाफ्टकडे जाणारा जो शाफ्ट असेल त्या शाफ्टला आपण काय करणार आहोत, टर्बाईनला कनेक्ट करणार आहोत. मग पंप आणि टर्बाईन ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचं काम करणार आहे ते तुमचं काय असेल, हाऊसिंग किंवा केसिंग त्याला आपण म्हणणार आहोत. मग थर्ड पार्ट आपण म्हणू शकतो मग हाऊसिंग ऑर शेल. इट हॅज ऑइल टाईट सील अराउंड द ड्राईव्ह शाफ्ट. त्याच्यामध्ये काय असेल, दोन्ही ठिकाणी एक हाय टाईट सील असणार आहे, जे काय करणार आहे, तुमच्या ऑइलला बाहेर जाण्यासाठी अवॉइड करणार आहे, बाहेर त्याला जाऊ देणार नाही, एक चांगल्या पद्धतीचं सील प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याचबरोबर इम्पेलर्स आणि टर्बाईनला देखील ते एकत्र ठेवायचं काम करणार आहे. बघा, इट ऑल्सो प्रोटेक्ट द इम्पेलर अँड टर्बाईन फ्रॉम द आउटसाइड डॅमेज. आता दोघांना एकत्र करून त्याला प्रोटेक्ट करायचं काम करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत. तर आता आपण पुढच्या पॉइंटला येऊया, वर्किंग कडे येऊया. तर वर्किंग ऑफ फ्लुइड कपलिंग. तर बघा त्या इमेजच्या मदतीने आपण स्टडी करूया. तर याच्यामध्ये बघा, इनपुट शाफ्ट इथं असेल, हा तुमचा इम्पेलर आहे ज्याला आपण पंप व्हील किंवा इम्पेलर म्हणणार आहोत. त्यानंतर हा तुमचा टर्बाईन व्हील आहे ज्याला आपण टर्बाईन रनर देखील म्हणणार आहोत. तर ज्यावेळी काय होईल, तुमच्या इंजिनकडून ऑइल पॉवर इथं ट्रान्समिट होईल, त्याप्रमाणे काय होईल, इथं आपण मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करतोय तुमच्या या पंपच्या इम्पेलरला. मग ज्याप्रमाणे हा रोटेट व्हायला लागेल, त्याप्रमाणे त्याच्या सराउंडिंग जे काही ऑइल असणार आहे ते देखील रोटेट व्हायला लागेल, आणि त्या ऑइलमध्ये प्रेशर एनर्जीचा आपण इन्क्रीमेंट करत जाणार आहोत. मग ज्याप्रमाणे त्याचं जे काही हाय प्रेशराइज्ड फ्युएल आहे, हाय प्रेशराइज्ड जे काही फ्लुइड आहे, ते फ्लुइड तुमच्या टर्बाईनच्या व्हीलवरती येईल आणि टर्बाईनला रोटेट करेल. मग टर्बाईनला रोटेट केल्यामुळे काय होईल, तुमचा हा आउटपुट शाफ्ट देखील रोटेट होणार आहे. तर मग याच्यामध्ये आपण काय करतोय, एका फ्लुइडच्या मदतीनं इनपुट शाफ्ट पासून आउटपुट शाफ्ट प्रमाणे पॉवर ट्रान्समिट करत असतो. मग जसं तुमच्या इनपुट शाफ्टचं स्पीड वाढत जाणार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या इम्पेलर मधून जो काही वर्किंग फ्लुइड येणार आहे त्याचा देखील प्रेशर वाढत जाणार आहे, आणि त्याचप्रमाणे आउटपुट शाफ्टचं देखील काय होत असणार आहे, स्पीड वाढत जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचं काय असणार आहे, वर्किंग असणार आहे. तर याचा एक चांगला अॅनिमेशनचा व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूमच्या लिंक मध्ये प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते समजणार आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याच्या वर्किंगच्या बाबतीतलं. आता आपण येऊया त्याच्या ऍप्लिकेशन पार्टकडे. तर बघा, ऍप्लिकेशन पार्ट बघता तर फ्लुइड कपलिंग हे फक्त ऑटोमोबाईल मध्येही न यूज करता आपण त्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रियल पर्पज देखील साठी यूज करत असतो. तर बघा, इट इज युज्ड इन कोणकोणते ऍप्लिकेशन्स आहेत जे आता आपण पहिले डिस्कस केलं. ऑटोमोबाईल मधली जी तुमची ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशन सिस्टम असेल, जिथं ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची गरज आहे, त्यामध्ये आपण फ्लुइड कपलिंग वापरत असतो. त्याचबरोबर सेकंड आहे मरीन प्रोपल्शन सिस्टम. मरीन प्रोपल्शन सिस्टम मध्ये देखील आपण फ्लुइड कपलिंग वापरत असतो. तिसरं आहे इन इंडस्ट्रीज फॉर द पॉवर ट्रान्समिशन. तर इंडस्ट्रीमध्ये पण पॉवर ट्रान्समिशनच्या दृष्टीने आपण काय करत असतो, फ्लुइड कपलिंगचा वापर करत असतो. आणि चौथा आहे इट इज युज्ड ऍज अन अल्टरनेटिव्ह फॉर अ मेकॅनिकल क्लच. तर मेकॅनिकल क्लच मध्ये जे काय अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून आपण या फ्लुइड कपलिंगचा वापर करत असतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या फ्लुइड कपलिंग बद्दल. तर आजच्या लेक्चरला आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे काय बघितलं, त्याचबरोबर कोणकोणते डिव्हाइसेस आहेत की ज्याच्या मदतीने आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन करत असतो ते आपण डिस्कस केलं. आणि त्यामध्ये आजच्या लेक्चरला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फ्लुइड कपलिंग किंवा फ्लुइड फ्लायव्हील आपण डिस्कस केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.